हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. आज आहे मंगळवार आणि इकडं आजी कांदा चिरते. मी बघा आजी आवाजावरच ओळखलं तू काय कांदा चिरती किंवा कांदा घेते असं. कांदा घेते बाया कारण की तू ती कांद्याचा आवाज पाजलेला किती वाजला. बाई कुठे गेली बघू दिसते का पाय भांड दी परत कणिक मळून ठेवली तर तो सुंदर चिया मांडला एकदा दुधाचा गरगरी आणि एकदा कोरावं भाजी करते मस्त पैकी आणि चपात्या करते. आता पोरांच्या शाळेचा टाइम झाला जायचा का नाही. आम्ही डबा थोडीच निघतो. डबा थोडीच निघतो. डबा नका नाही नका खाया. हा हे पण नाही. तुम्हाला नसलं खायचं तरी आम्हाला लागतंय. मम्मीला जायला लागतंय लवकर. मम्मीला जावं लागेल लवकर. काय करायचं. पप्पा तर काय पप्पा गेला होता बया पप्पाची एक तर हालत लई झाली. हा त्यांना ते थोडं तरी हे झालं तरी दूध म्हणजे पप्पाला थोडं तरी लागलं किंवा दुखायला लागलं की पप्पा आई दुखतंय इकडे होतंय असं होतंय तसं होतंय. थोडं नाही ग त्याला मुका मार टेरिंग अशी पोटात घुसल्या घुसली त्याला त्याच्यामुळे ती दुखतंय त्याचं. काय करायचं दुखलेलं दुखलंच झालं तरी त्या हॉटेलवरती इकडून तिकडून नुसतं पळत राहतात. बघावं लागतं. त्याला वाटतं माझी माणसं येते ती त्याची माणसं येतात त्याला भेटायला. आणि एखादा किंवा बसा म्हणल्या बसत पण नाही तर त्याच्या जीवापरशी त्याला त्याची माणसं साठवक येते जास्त. तो लय जीवाचा विचार करीत ना त्याच्या माणसांचा विचार करतो ते. आणि अशी थोडीच इथं स्वतःच्या जीवाचा विचार करा ना ते पण त्याला त्याच्या फॅन लोकांचा विचार करतो ते. आणि इतकी अप्रूप आहेत का नाही त्याला फॅन लोक त्याची. खरंच लय अप्रूप आहे ती. असून चाललाय मटकीच्या भाजीला किंवा ती मटकीची भाजी घे इकडं. कुठे मटकीची भाजी. तो त्या चाळण येत या तो ती चाळण खाली मस्त पैकी मोड आली दे इकडं. आणि मटकी काय करावं लागतं तुम्हाला सांगते. भिजाय घालताना लई स्वच्छ धुवायची 2-4 पाण्याने भिजाय घालताना पण. आणि भिजली का नाही भिजल्यावर बी असली स्वच्छ धुवायची का नाही लई धुवायची स्वच्छ भिजल्यावर पण. आणि अशी चाळणीत मस्त पैकी अशी ठेवायची नुसती चाळणीत ठेवायची. तुमच्या घरी चाळणी असल्यानच की. आणि त्याच्यावर झाकण मारायचं हो का वास पण येत नाही आणि त्यात घाण पण राहत नाही. धुली का नाही स्वच्छ फक्त मेहनत करायची. तुम्ही मटकी धुवून बघा खरंच म्हणतात त्यात घाण ठेवायची ना फक्त धुताना इतक्या पाण्याने धुवायची का नाही 2-4 पाण्याने. आज मंगळवार आहे ना ग. मंगळवार आहे मला उपास आहे आज. बापूला काय करते मम्मीकडनं कॅशरू आणायला होती बाजारला जाऊ. काय आणायला होती मम्मीकडनं कॅश पैसे आणायला होती ग. हा हा आणि बाजारला जाऊ मग आपण. बर आता दिवाळीचा बाजार आणायचा सारून सुरून त्या नाही भाजीपाल्याच्या बाजारला. कवा आज मंगळवार आहे की लाकडीला. हा आज लाकडी आहे बाजार. एवढंच घरात बटाटे बिटाटे संपले असतील त्यांची. बटाटे हाय किती मग का तुम्ही सारखी मटके करताय. थोडी आता ही नास होत्या ग बटाटी नास नाही होत. कोणतं नास होत ती बघावं लागतं नाहीतर ती एकच खाऊन बोर होत सारखं. नास करायचं ती दुसरं बसायचं. रात्री मटकी खाल्ली. रात्री कुठं मटकी खाली. हो खाल्ली की मी कालची सकाळची मटकी. आणि मग आता काय आज मोकळी करू का. हा बागन का बघते. पप्पा तरी गेला मला मंगळवार आहे तुम्हाला करते मोकळीच. हा मम्मी आम्ही 4 जण आहे की. तुम्ही चपात्या नाही लागत. कांदा अजून आणि बापू काय काय हॉटेलवर गेले हॉटेलवर जेवून येतील. बापू येतात जीवन बापूचं होत्या जुलाब.
असं ते चाललंय काय असत्यात अडचणी. ती बापूच सारखंच राहू द्या म्हणून असतं खाण्यात फरक झाला काय. होय गाजे. तेलाची बॉटल कुठे आहे ग? मटण आणलं होतं कधी? ते शिळं मटण खाल्लं. शिळं खायचं सवय नाही कधी काय. काल सकाळी हा बरोबर. कालचं मटण रात्री आणलं आपण. रात्री झोपलेलं तू बापूने सकाळी खाल्लं. बापूने खाल्लं मटण. नुसतं मटणच खाल्लं. कोणी खाल्लं नाही. त्याच्यामुळे मग ते शिळं खायची त्यांना सवय नाही ना. अगं परवा दिवशीच्या भाकरी अजून वरती आहेत. ती भाकरी काढ आणि तिकडं कुत्र्यांच्या पुढे बी टाक. पुन्हा तुझ्या लक्ष दिलं नाही. ते आम्ही पण रात्री झोपलेलं मग खायचं. फॉइल पेपर का? थांब ग एक मिनिट. फोन आलाय.